पाहू शकता आपण 265 ऊस आहे हा. आणि 265 ह्या व्हरायटीची आपण ह्या रानामध्ये निवड केली आहे. तर पाहू शकता हा 265 हा 6 महिन्याचा ऊस झाला आहे. 6 महिन्याचा हा 265 ऊस झाला आहे पाहू शकता. तर आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याच्याबद्दल माहिती. तर आपण ह्या रानाची प्रथमतः नांगरटी केली आहे आणि त्यानंतर शेणखत ह्या रानामध्ये आपण तसं न टाकता प्रथमतः ट्रॅक्टरच्या साहाय्याने सरी काढली आहे आणि सरी काढल्यानंतर आपण सरीमध्ये शेणखत टाकलं आहे आणि त्यानंतर आपण 265 ह्या ऊसाची रोपाची निवड केली आहे. पाहू शकता 265ची ही रोपं आपण लावलेली आहे. तर 3 रुपयाला एक 265चं रोप आहे. पाहू शकता हा ट्रे आहे. ह्या ट्रेमध्ये आणलेले होते आणि आपण ही रोपं 3-3.5 फूट 4 फूट या अंतरावर लावलेली आहे 265ची ही ऊसाची रोपं. आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपण त्याची लागवड केल्यानंतर त्यानंतर आपण त्याला बेसल डोस टाकला आहे. युरिया 10-26 आणि त्यानंतर आपण सरी फोडली आहे या ऊसाची. पाहू शकता सरी फोडल्यानंतर अशा पद्धतीने ऊसाला काळोखी आहे. तर साधारण कांडी ऊसाची 6-7 कांड्यावर ऊस आहे. पाहू शकता आपण ऊसाची कांडी आपण पाहू शकता. अशा पद्धतीने ऊसाची कांडी आहे. जाडी मजबूत आहे आणि ह्या ऊसाला साधारण तोडणीसाठी 14 ते 15 महिन्याचा कालावधी लागतो. तर 265 ही व्हरायटी एकच नंबर आहे. टनेज भरपूर प्रमाणामध्ये असं निघतं ऊसाचं आणि उत्पादनामध्ये सुद्धा भरपूर असं हे आहे, जेणेकरून ऊसाची कांड्याची जाडी वजन छान असं 265 वजन देतो. आणि आता आपण त्याला बेसल डोस टाकून सरी फोडून त्याला पाणी दिलं आहे आणि त्यानंतर पाऊस झाला आहे. पावसामुळं पाहू शकता अशा पद्धतीची काळोखी आहे ऊसाला. व्हिडिओ संपूर्ण पहा. पानाची रुंदी सुद्धा छान आहे. पाहू शकता आपण ऊस. आणि आपल्याकडं कशा पद्धतीने रोपं लावतात का बियाणं लावतात आपण व्हिडिओला कमेंट करून सांगा. रोपं लागवडसाठी परवडतात का समजा आपण ऊस घेऊन बियाणं तयार घरी करून परवडत आहे आपल्याला. कारण कसं आम्ही त्यावेळेला बियाणं तयार नव्हतं म्हणून आम्ही नर्सरीतून आणलं रोपं.
तसं जेणेकरून रोप शक्यतो परवडतच नाही. घरगुती बियाणं आपल्या परवडतं, पण बियाणं आपल्याला भेटलं नाही त्यावेळेला, त्यामुळं आपण रोपाची लागवड केलेली आहे. पाहू शकता. तर नक्कीच रोपापेक्षा बियाणं आपल्याला परवडते हे आम्हाला नक्की माहिती आहे, पण त्यावेळेला आम्हाला भेटलं नाही, त्यामुळं आम्ही रोप आणून लागवड केली आहे. पाहू शकता अशा पद्धतीचा हा ऊस आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.